unit and measurement. आज आपण डायमेन्शन अँड डायमेन्शनल अनालिसिस याची माहिती पाहूया. The dimension and dimensional analysis, the definition, the dimension of physical quantity, the dimension of any physical quantity, it may be force, it may be velocity, it may be length, that means this quantity is fundamental or derived. The dimension of physical quantity are the power to which the dimension of a physical quantity are the power, that means power of 10 raised to 1, 10 raised to 2, power to which the constant fundamental units must be raised in order to obtain the unit of given physical quantity. म्हणजे आपल्याला कुठल्याही क्वांटिटीचं डायमेन्शन काढायचं असेल तर जी फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे तिच्या युनिटची पॉवर किती आहे आणि ती युनिटची पॉवर त्या युनिटमध्ये फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचे जी पॉवर असणार आहे ती पॉवर एसआय युनिटचं पॉवर 1 आहे का 2 आहे त्याच्या प्रमाणामध्ये दिस युनिट राइज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. फॉर एग्जांपल, आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिले का की फंडामेंटल क्वांटिटी 7 आहे. पहिली आहे लेंथ, याचं एसआय युनिट काय आहे मीटर. तर आपण समजून घेऊया की डायमेन्शन काढण्याची पद्धत कशी आहे. मग आपण सुरुवातीला काय विचारात घेऊया की फंडामेंटल युनिट्स म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. मग फंडामेंटल क्वांटिटी लेंथ याचं युनिट काय आहे एम. दुसरी फंडामेंटल क्वांटिटी मास, त्याचं युनिट आहे किलोग्राम. तिसरी क्वांटिटी टाइम, त्याचं युनिट आहे सेकंद. टेम्परेचर, त्याचं युनिट आहे केल्विन के. इलेक्ट्रिक करंट, त्याचं युनिट आहे एम्पियर ए. ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचं युनिट आहे कॅन्डेला or it is denoted as CD, candela. And last quantity, amount of substance, त्याचं युनिट आहे MOL, मोल. ह्या 7 क्वांटिटी आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि त्यांची सर्वांची आपण काय काढली एसआय युनिट. आता डायमेन्शन काढण्यासाठी काय लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा भाग इथं लेंथ आहे. म्हणून आपण इथं घेऊया एल, म्हणजे दिस एल फॉर फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी लेंथ. म्हणजे लेंथ साठी आपण काय घेतला एल हे नोटेशन घेतलं कॅपिटल एल. मास साठी घेणार आपण एम. टाइम साठी घेणार आपण टी. टेम्परेचर साठी आपण घेणार के. इलेक्ट्रिक करंट साठी आपण घेणार ए.
किंवा ऑर आय. ए घेतलं तरी चालेल, आय घेतलं तरी चालेल. ल्युमिनस इंटेन्सिटी सी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. पण काय केलं की लेंथ साठी एल, मास साठी टी, एम, टाइम साठी टी. त्यात त्या पहिल्या 3 आहेत त्यांना बेसिक म्हणतात. हे सर्वात जास्त वापर आपण लेंथ, मास, टाइमचा करतो आणि त्यानंतर ह्या 2 क्वांटिटीचा वापर करतो. पण जास्त करून आपण 1, 2, 3, 4 आणि 5 क्वांटिटीचा जास्तीत जास्त आपण डायमेन्शन काढण्यासाठी वापरतो. डायमेन्शन काढण्यासाठी तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे की लेंथचं युनिट एम आहे, पण डायमेन्शन देण्यासाठी आपण एल आपण घेणार आहोत, माससाठी एम घेणार आहोत आणि टाइमसाठी टी, टेम्परेचरसाठी के आणि इलेक्ट्रिक करंटसाठी ए किंवा आय. मग आपल्याला प्रत्येक क्वांटिटीचं डायमेन्शन करता येईल. उदाहरण आपण घेऊया. आपल्याला फॉर एक्झाम्पल फर्स्ट dimension of length. Dimension of length. कशी काढणार आपण डायमेन्शन? तर पहिला महत्वाचा भाग, ज्याची आपल्याला डायमेन्शन काढायची ती डायमेन्शन आपल्याला ब्रॅकेट मध्ये द्यायची, इनटू स्क्वेअर ब्रॅकेट. असा स्क्वेअर ब्रॅकेट करायचा. मग डायमेन्शन ऑफ लेंथ पुढे मध्ये आली तर पहिल्या 3 मध्ये आहे, तर आपण लिहून टाकायचं एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाइम. and then we find out the power to which fundamental unit must be right. लेंथ युनिट काय आहे? मीटर और एम. याची पॉवर किती तर काहीच नाही, म्हणजे किती आहे? 1 आहे. म्हणजे एल रेज टू 1. This is the fundamental quantity. Length is a fundamental quantity. It does not depends upon any other physical quantity. Hence, m 0, t 0. This is the correct dimension of length. L raised to 1, m raised to 0, t raised to 0. Or this is also written as L1. असं लिहिलं तरी चालेल. m raised to 0 1 येणार आहे, t raised to 0 1 येणार आहे. म्हणजे डायमेन्शन ऑफ लेंथ काय येईल? फक्त L1. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवावं लागणार आहे? ह्या पहिल्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर आणि इलेक्ट्रिक करंट. त्यासाठी आपण नोटेशन कुठले घेणार? m, L, m, t, k, a किंवा I आणि त्यांच्या SI युनिटची पॉवर किती आहे ते लक्षात राहिले की आपल्याला डायमेन्शन काढता येणार. दुसरं उदाहरण पाहूया आपण. दुसरं उदाहरण, डायमेन्शन ऑफ वेलोसिटी. डायमेन्शन ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू, वेलोसिटीचं डायमेन्शन काढायचं आपल्याला. मग वेलोसिटीचं आपल्याला युनिट माहित पाहिजे. वेलोसिटी युनिट आहे मीटर डिवाइडेड बाय सेकंड किंवा मीटर सेकंड मास. म्हणजे डायमेन्शन कसे लिहिणार आपण? इनटू ब्रॅकेट m मीटर, पुन्हा आला लेंथ, पॉवर किती आहे? 1, L1. मास आहे का इथं? नाही, मास 0. S means second. Time t raised to minus 1. The dimension of velocity is L1, L raised to 1 into bracket, square bracket. L raised to 1, m raised to 0, t raised to minus 1. Or this is also written as L1 t minus 1. This is also dimension of velocity.
Another example 3. Dimension of acceleration. Dimension of acceleration. Acceleration is nothing but velocity upon time. आपण velocity चे dimension काढले. काय velocity चे dimension टाकू आपण तिथे L1, M0, T minus 1. And dimension of time L1 LM T. टाइम काढायचा असेल तर आपल्याला लेंथची गरज नाही, पाथची गरज नाही, T. This is the dimension of time. Then dimension of acceleration is L1 M0 1 आला तर काय -1 होईल. अगोदरचा -1 आणि नंतरचा -2 म्हणजे L raised to 1 M raised to 0 T raised to -2 is the dimensional formula of acceleration, or this is the dimension of acceleration. Next example, dimension of displacement. Dimension of displacement. Displacement SI unit meter, hence L1 M0 T0. That's mean dimension of displacement and dimension of length is same. तुमच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये अशा क्वांटिटी, युनिट आणि त्याचे डायमेन्शन काढलेले. त्याचा सर्वांनी अभ्यास करायचा. पुढला भाग आपण पाहूया की हे जे डायमेन्शन आहे, या डायमेन्शनचा वापर कुठं केला जातो, म्हणजे यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. Uses of dimensional analysis. The first use of dimensional analysis is to check the correctness of given physical equations. To check the correctness of given physical equation. दिलेलं फिजिकल इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणलं तर त्याला दोन बाजू असतात, लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड. तर कुठलंही इक्वेशन दिलं तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते पाहण्यासाठी या डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करतात. एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 8. We know that the kinematical equations or equations of motion. First equation, P is equal to U plus AT. Second equation, S is equal to UT plus 1/2 AT square. And third equation is P square is equal to U square plus 2AS. This is the equations of motion. V is equal to U plus AT, where V means final velocity, initial velocity, acceleration, time, and we prove that, or we find out this equation is dimensionally correct or not. The first step is take the dimension of both sides.
Suppose dimension of phi is equal to dimension of u plus dimension of a into dimension of a. Dimension of velocity आपण काढलेले आहे L1 m0 t minus 1. Dimension of velocity L1 m0 t minus 1 plus dimension of acceleration आपण काढले L1 m0 t minus 2. Dimension of time t1. L1 m0 t minus 1. This is the LHS, left hand side of this equation, which is equal to L1 m0 t minus 1 plus L1 m0 t minus 2 into 1. अशा वेळेस काय होईल पहा, पायासारखा आहे t आणि t, घातांकित आहे -2 आणि तिकडं 2 आहे. मग अशा वेळेस काय होईल, घातांकाची बेरीज होते. म्हणजे जर गुणाकार असेल, पायासारखा असेल, त्यांचा गुणाकार असेल, तर अशा वेळेस घातांकाची बेरीज होते. पण t गुणिले t, घातांकाची बेरीज -2 अधिक 1 किती येते, -1, म्हणजे t raised to -1. तर आपण इक्वेशन पाहिलं तर इथं काय आलेलं आहे, L1 m0 t minus 1. इथं काय आहे, L1 m0 t minus 1. इथं काय आहे, L1 m0 t minus 1. That means dimension of each term in this equation is same. या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्म कशी आहे, डायमेन्शनची सारखी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. हे शेवटी वाक्य काय होतं, दिस इक्वेशन, ही बाजू LHS, ही बाजू RHS, दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, असं आपल्याला प्रूव्ह करता आलं पाहिजे. दुसरं आपण पाहूया, second equation, that is S is equal to ut plus 1/2 at square. Take dimension of both sides. Dimension of S is equal to dimension of u. Dimension of t plus 1/2 is constant. Constant term, it has no dimension. स्थिर संख्या असेल 0 1 2 3 4 1/2 1/2, त्याची डायमेन्शन येत नाही. 1/2 as it is dimension of a into dimension of t चा. S means displacement, dimension of displacement L1 m0 t0. This is the dimension of displacement. Dimension of u is initial velocity L1 m0 t minus 1. Dimension of t means t1 plus 1/2 dimension of a L1 m0 t minus 2. Dimension of acceleration, dimension of t t1 raised to 2. L1 m0 t0, which is equal to, this is the LHS. इक्वल टू चिन्हाच्या बाजूची एक बाजू, ही बाजू. तर आपल्याला शोधायचं आहे की ह्या बाजूचे जे टर्म आहे त्यांची डायमेन्शन किती येते. LHS ची डायमेन्शन आहे L1 m0 t0. आता हा गुणाकार आपण सॉल्व्ह करू. इथं L आणि m टर्म नाही, म्हणजे हे दोन टर्म आहेत तसेच. L1 m0 t minus 1 आणि t1. मागाशी म्हटल्याप्रमाणे
इथं गुणाकार करायचा आहे तर घातांकाची बेरीज होईल म्हणजे -1 आणि +1 0 येईल म्हणजे t raised to 0. याचा गुणाकार किती आला 0 प्लस 1/2 it has no dimension as it is L1 as it is M0 as it is परत इथं आला t गुणिले t घातांकाची इथं काय येईल t 1 गुणून घेता येईल म्हणजे इथं काय मिळणार आहे t raised to 2 येईल पुढं L1 M0 गुणाकार घातांकाची बेरीज -2 अधिक 2 t raised to 0. The dimension of again each term is same. Dimension of each term is same. That is this equation s is equal to ut plus 1/8 square is dimensionally correct. आता तुमच्यासाठी थोडा होमवर्क u square is equal to v square is equal to u square plus 2as. हे इक्वेशन तुम्ही डायमेन्शनली करेक्ट येते का नाही ते पाहायचं. थँक्यू.